दिवसभरातील 6वा महत्त्वाचा मुद्दा. राज्यामधील शिक्षण व्यवस्थेवरती मोठं वादळ आलेलं आहे. शिक्षक संघटना पुन्हा एकदा एकवटल्या आहेत आणि यावेळी विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीची सक्ती. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या निर्णयानंतर ज्यात टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच कायम नेमणुकीचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्यामुळे राज्यभरातील शिक्षक संघटना संतप्त झालेल्या आहेत. त्यांचा ठाम दावा आहे की हा निर्णय शिक्षण क्षेत्रात असमानता निर्माण करणार आहे. अनेक शिक्षकांनी वर्षानुवर्षे नोकरी केली आहे, मात्र आता त्यांचं अस्तित्वच प्रश्नामध्ये आणलं जात आहे आणि त्यामुळे राज्य शासनानं तातडीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी या संघटनांनी स्पष्ट शब्दात केली आहे. शासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज बुलंद करण्याशिवाय पर्याय नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. राजकीय पातळीवरही या मुद्द्याला वेगळी चालना मिळू शकते, कारण राज्यामध्ये मोठा शिक्षक वर्ग हा मतदारसंख्येमध्ये प्रभावी घटक मानला जातो आणि त्यामुळे पुढील काही दिवसात शासन या वाढत्या दबावाला कसं उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 24 नोव्हेंबरचं शाळा बंद आंदोलन हे शिक्षकांच्या नाराजीतून नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नातून जन्म घेत आहे असा या संघटनांचा दावा आहे. आता बघावं लागेल की शासन त्यांच्या चर्चेच्या टेबलावरती त्यांना बोलावतं का, की संघर्षाचा आवाज थेट आता रस्त्यावरती उतरताना दिसून येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.